पिंपरी चिंचवडकरांनो, तुमचं आरोग्य धोक्यात. प्राध्यापक नामदेवराव जाधव यांची खास पर्यावरण रक्षणाची मोहीम. आपल्या जे काही आपण सांगितलं त्याप्रमाणे संख्या कमी असली तरी सुद्धा आपण सगळे ऍक्टिव्हली आलेलो आहोत. इथेच थांबायचं नाहीये. हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, ही सगळी प्रदूषणं थांबली पाहिजेत आणि आपण सर्वांनी त्याला साथ दिली पाहिजे. जिथे AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स 50 हा आवश्यक आहे, तो 350 पर्यंत गेलाय. सकाळ पेपरला तुम्ही धन्यवाद मानले पाहिजे. सगळ्यांनी जर ती मालिका वाचली नसेल तर परत जरूर वाचा आणि त्यामुळे आपलं ज्ञान वाढेल. मी माझ्याकडे ती जपून ठेवली आणि मी 2-2, 3-3 वेळा ते वाचलेले आहे आणि मी 2001 पासून प्रदूषणाचं बाबतीत काम करत आहे. आता वय 80 आहे, अजून 20 वर्ष बाकी आहे. त्यामुळे काही काळजी करायची नाही मित्रांनो. आणि ह्याच्याकरता आता नामदेवराव जाधव आपल्याला ते सांगतील. आपण निश्चितच आयुक्त कमिशनरना भेटू, ते सांगतील त्याप्रमाणे महापौरांना भेटू. ती पण आपलीच मंडळी आहेत. आपण निश्चित आपले गाराणे सांगू आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ. 2 वर्षापर्यंत काही पैसा नाहीये तरी सुद्धा मेंटेनन्स साठी पैसा जो काही आहे तो मेंटेनन्स साठी वापरावा. आणि आम्हाला विकास नको झाला, तो भरपूर झाला. आम्हाला हवा चांगली घेता आली पाहिजे, पाणी चांगलं मिळालं पाहिजे. आम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचं नाही. मी आता सांगितल्याप्रमाणे 20 वर्ष मला राहायचं असेल तर ही हवा चांगली मिळाली पाहिजे, मला पाणी चांगलं मिळालं पाहिजे. या गोष्टीसाठी आपल्याला जगायचंय. बस, धन्यवाद. बोला 2 मिनिटं ऐका. आम्हाला सर्व लोकांना आम्हाला 2 मिनिटं एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही इथे वाकड, टाकवडे, पुनावडे ह्या परिसरातील सर्व लोकांचे सोसायटीचे फेडरेशन आहे, त्या नावाने पण आम्ही इथे आलेलो आहे. आमचे कमीत कमी 40 सोसायटी आहे. तर 40 सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी हे सुद्धा नामदेवराव जाधव साहेबांच्या सोबत, त्यांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा उभो आहे. त्यांनी आम्हाला सहकार्य करावे, आम्ही त्यांच्याप्रमाणे समोर जाऊ. धन्यवाद. आता याच्यानंतर सर 2 आपल्याला मार्गदर्शन करतील. निगडी प्राधिकरणामध्ये जे अतिक्रमण चाललंय ते थांबलं पाहिजे. जी लोक भाड्याने जागा देतात आणि भाडेकरी आज मूळ मालकांना म्हणजे जे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, यांना त्रास देतात. आणि सर मी सांगितलं की हे जर थांबलं नाही तर मी इथं येऊन आत्मदहन करेन. कारण लोकांना दम्याचे त्रास होत आहेत, लहान मुलांना दम्याचे त्रास आहेत, लेडीजला त्रास आहे. आणि कॉर्पोरेशनचे अधिकारी येऊन त्याला काय सांगतात भाडेकरीला, अरे दादा कर रे, होईल का? ही त्यांची भाषा की जे त्यांनी जबर वापरले पाहिजे. वाय इट्स नॉट हॅपन. तुम्ही कशासाठी तुम्हाला नेमलंय आम्ही? लोकांच्या रक्षणासाठी का भक्षणासाठी? आणि अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपल्या यांच्या भावना खरोखर आहेत. नामदेवराव जाधवांना आपण परत सांगितलेलं आहे याकरिता आता फक्त हवा प्रदूषण या विषयासाठी आपण हवा प्रदूषण इतर समस्या बोलाव्या. आणि त्यानंतर कारण बराच वेळ झालेला आहे, सगळेजण सर इकडे तुम्ही तुमच्या एवढं आयुष्य आम्हाला सगळ्यांना मिळो. कमीत कमी. आता 77 आहे. कमीत कमी म्हणलंय मी. मला जास्त मिळालं एक्स्ट्रा तर चालेल. हे रे मी बोलत असताना व्हिडिओ सगळा फिरवायचा आहे. हे सगळे नागरिक त्यात आले पाहिजेत. बरोबर? पाठी कोण बोलतंय? हॅलो, 2 मिनिटं तुम्ही आमची शिष्टमंडळाची चर्चा चालू असताना जर शांतता ठेवली तर आम्ही बाहेरच शांततेने बोलू. जर तुम्ही आम्हाला डिस्टर्ब केलं तर आम्ही आतमध्ये जाऊन तुम्हाला चहा पाण्याची सगळी व्यवस्था पण करायला लावू. चालेल का? नाही सांगतोय, एवढे लांबून आलेत का हो नागरिक? आणि आमचेच पैसे आम्हाला चहा पाजायचा आहे, त्यामुळे तुम्ही काय राहायचं ते. आम्ही टॅक्स पेअर आहोत आणि प्रदूषणाचे बेरर पण आहोत. ठीक आहे. तर आज मित्रांनो शनिवार आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना शनिवार रविवारशिवाय सुट्टीच नसती. म्हणून आपण खूप प्रयत्नपूर्वक शनिवारची मीटिंग आयोजित केली होती. काल संध्याकाळपर्यंत आपलं हे सगळं कन्फर्मेशन होतं, परंतु आपले महापालिकेचे महापौर रविभाऊ लांडगे यांना PMPL मध्ये आपल्याला काही बसेस पण पाहिजेत ना, पर्यावरण मुक्तीचे ते धूळमुक्त नवीन CNG बसेस वगैरे अशी काहीतरी त्यांची मीटिंग लागलेली आहे. त्याच्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आज ते भेटू शकलेले नाहीत. तुमच्या समोर मी फोन लावून आम्हाला परतचा कधी वेळ देताय, शिष्टमंडळ आमचं येणार आहे, हे सगळं आपण चर्चा करूया. आता आपण जे सगळे जमलेलो आहोत, आम्ही दर रविवारी वेगवेगळ्या गार्डनमध्ये हे पर्यावरण जागृतीची मोहीम सुरू केलेली आहे. गेल्या वेळी आम्ही सखुबाई गवळी उद्यान भोसरीमध्ये कार्यक्रम केला होता पृथ्वीराज शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये.
आता उद्याचा कार्यक्रम आपण पिंपळे गुरवला राजमाता जिजाऊ उद्यान, ज्याला आपण डायनोसॉर पार्क म्हणतो, तिथे आपण करू. या पालिका क्षेत्रामध्ये 203 गार्डन आहेत, पण त्यातली 150च्या आसपास अगदी बेवारस लावारिस अशी पडून आहेत. झोके नाहीत, घसरगुंड्या नाहीत, म्हणजे पालिका हिरवळ नाही. टॉयलेट बाथरूमची व्यवस्था बघितली तर एखाद्या युद्धग्रस्त देशात जसं पडकाम झालेले असते तसं प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे ते गार्डन नसून गर्दुल्यांचे अड्डे बनलेले आहेत, तुकारांचे अड्डे बनलेले आहेत. आपल्याला ते सगळं बदलायचंय. महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं हे त्या गार्डन्स मध्ये गेले पाहिजेत, त्यांना सुरक्षितता पण वाटली पाहिजे आणि ते गार्डन्स फिरण्यासारखी पण झाली पाहिजेत. यासाठी माननीय महापौर सुद्धा खूप चांगला पुढाकार घेत आहेत. आपण सर्व, मी जरी सनाई चतुर्थी शासन या पक्षाचा अध्यक्ष असला तरी मुथय्यन काका या शहरातल्या ह्या धोळीचा प्रश्न सोडवताना आपण पक्ष, पार्टी, जात, धर्म, पंथ, भाषा हे सगळं बाजूला ठेवू, कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवाशी आलेला गोष्ट आहे, आपल्या प्रत्येकाच्या गळ्याला फास आवडलेला आहे. आणि म्हणून या शहराची फुफ्फुस ही आपण परत रिजिनवेट करायची आहेत, ती पुनर्जीवित करायची. हे एका बाजूला करायचंय. दुसऱ्या बाजूला ज्या धुळीमुळे आपलं 20 वर्षांनी आयुष्य कमी होतंय, मुथय्यन काकांनी मग अशी सकाळचं सांगितलं, लोकमतचं सांगितलं, लोकमतनी पण मोहीम उघडली. या सगळ्याला कारणीभूत आम्ही गेल्या 2-3 महिन्यापासून जे काही आरडाओरडा केलाय, अधिकाऱ्यांना धारेवर धरतोय आणि आपण एक पर्यावरणाचा ग्रुप बनवलाय. तुम्ही पण त्याच्यामध्ये या. पिंपरी चिंचवड शहर धूळमुक्त करण्यासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलाय. सुरुवातीला आम्ही मुथय्यन काका ज्यावेळी अधिकाऱ्यांना फोटो पाठवले, ती जागा सापडली नाही, तिथे तो राडारोडच नाहीये, तो कचरा उचललेला आहे, जुना फोटो आहे, असे सगळे कारण. म्हणजे सरकारी अधिकारी काम टाळण्यासाठी काय काय संभाव्य कारण सांगू शकतात याचा सगळा अभ्यास करून मग आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. जीपीएस मॅप नावाचा कॅमेरा आहे, जो प्ले स्टोअर मधून डाउनलोड करायचा. जिथे पण तुम्हाला कोणी कचरा जाळताना दिसेल, जिथे पण कोणी धूळ उडवताना दिसेल, या धुळीमध्ये रस्त्यावरची धूळ आहे. जास्तीत जास्त धुळीचा प्रकार कोणामुळे? बिल्डर लोकांमुळे आहे. काल मला एक नेता काय म्हणाले एका पक्षाच्या मध्ये का, बिल्डरांमुळे पालिका चालते सर. काय बिल्डरांमुळे पालिका चालते? ते जे डेव्हलपमेंटचे पैसे भरतात वगैरे त्याच्यावर पालिका चालते. माझं म्हणणं असं आहे, बिल्डरांमुळे पालिका नाही, पालिकेमुळे बिल्डरांचं पोट चालतंय. त्यामुळे त्यांनी इतरांच्या पोटावर मारायचं काम नाहीये, इतरांच्या पोटावर मारायचं नाही. तुमच्या बिल्डिंगला आमचा विरोध नाही, पण जे हवेचे निकष आहेत, मी सिंगापूरचे व्हिडिओ दाखवलेत, मी दुबईचे दाखवलेत, मी अमेरिकेचे दाखवलेत. तिथे खड्डा करतानीच तुमच्याकडे हिरवी मॅट पाहिजे, आणि ती कशाची पाहिजे? तागाची पाहिजे, ज्यूटची पाहिजे. ती कशासाठी पाहिजे? ती ओली करायची, आणि ज्यावेळी तुम्ही पोकलेन जेसीबी लावता ती धूळ उडते, डायरेक्टली ती धूळ त्या ज्यूटच्या त्या ओल्या जाळीवर गेली पाहिजे, शेजारी अजिबात धूळ उडली नाही पाहिजे. हा निकष इथला कुठलाही बिल्डर पाळत नाही. किती खर्च येऊन येणार आहे हो? तुमच्या मूठभर खर्चासाठी तुम्ही अख्खं शहर धूळयुक्त करता, हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, त्या जिथे काम चालू असतं तिथे फॉगर बसवायचे असतात. या महानगरपालिकेला या प्रदूषणाचा प्रश्न भेडसावतोय हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 1.5-2 वर्षापूर्वी 200 कोटी रुपये या पालिकेला दिले. इथे संजय कुलकर्णी नावाचा एक भ्रष्ट अधिकारी आहे, सगळे पैसे हवेतच उडून टाकले. चौका चौकात ते फॉगर बसवलेत. फॉगर कुठं बसवायचे असतात माहितीये का? जिथं उत्खनन होतंय, जिथं धूळ उडते तिथं ते फॉगर बसवायचे, जेणेकरून ती धूळ उडता उडता तिथेच ती कव्हर झाली पाहिजे आणि त्याच्यात पाण्याचं रूपांतर होऊन ती त्या साईडवर पडली पाहिजे. तिथे फॉगर नाहीत. कुठं फॉगर बसवलेत? तुम्हाला आंघोळ घालायला, तुम्ही कुठं टू व्हीलर चालले असाल, पायी चालत असाल, तर फॉगर बाजूने येतो. रोज रंगपंचमीचा खेळ चालू आहे. आणि संजय कुलकर्णी ह्या माणसाकडे पर्यावरणाची कोणतीही डिग्री नाही, तरी तो माणूस त्या पदावर बसलेला आहे. ठीक आहे, आमचं बाकीचं काय म्हणणं नाही, पण 200 कोटी रुपये वाया गेले. पण आमच्या 30 लाख लोकांचं आयुष्याचं काय? आता मी हे बोलताना पण माझी छाती थोडंसं धडधड करते बरं का. कारण कसं आहे, जर तुम्हाला स्वच्छ हवा नसेल ना, आणि आमचं भांडवल मुथय्यन काका एकच आहे ना, नरड हेच आमचं भांडवल आहे ना. मंगेशकरांकडे गळा होता, आमच्याकडे नरड तरी आहे ना, पण ते ओढायला शिल्लक तर राहिलं पाहिजे. त्यामुळे ते 200 कोटी रुपये पण वाया गेले. आपले सगळे एसटीपी प्लांट बंद आहेत. जी हवेची पद्धत आहे, हवेचं प्रदूषण आहे, तेच पाण्याचं पण प्रदूषण आहे. 19 एसपी प्लांट, म्हणजे आपले जे प्लांट आहेत ना, एसटीपी प्लांट म्हणतो, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, 19 पैकी 14 कायमस्वरूपी बंद आहेत. तुम्ही जाऊन चेक करा, मी जे बोलतोय ते माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही जाऊन वस्तुस्थिती बघा, तुमच्या परिसराला तो एसटीपी प्लांट बघा, तो बंद आहे. जे रस्त्यावर तुम्ही कुठे गेले, लक्षात घ्या, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दर 2 दिवसाला एका माणसाचा टँकर खाली, मिक्सर खाली, हायवा खाली मृत्यू होतोय. या मृत्यूला जबाबदार कोण? मी अधिकाऱ्यांना विचारलं, आरटीओच्या अधिकाऱ्यांशी बरोबर मीटिंग लावलेली आपण. त्यांना विचारलं की तुम्ही कंट्रोल का करत नाही? ते म्हणले, गाडी पकडली की लगेच नगरसेवकाचा फोन, गाडी पकडली आमदाराचा फोन, गाडी पकडली खासदाराचा फोन, गाडी पकडली राजकीय लोकांचा फोन. आम्ही कारवाई कशी करायची हा प्रश्न आहे. आयुष्य कोणाचं आहे? तुमचं आमचं.
भविष्य कोणाचं आहे? सर्वसामान्य माणसाचं. परवा एक गाडी पकडली वाकडला, 20,000 रुपये त्याला दंड लावायला पालिकेचे अधिकारी गेले. त्यांनी लगेच संजय कुलकर्णीला फोन लावला. संजय कुलकर्णी सांगितलं ती गाडी सोडून द्या. जो पर्यावरणाचा अधिकारी म्हणून बसलाय, शासनाचा पगार घेतोय, तोच सांगतो गाड्या सोडून द्या. आपल्या प्राधिकरणातले 500 फोटो मी काढून पाठवलेत की रस्त्यावरती विटा ठेवल्यात, रस्त्यावरती खडी ठेवल्या, रस्त्यावरती सिमेंट ठेवले, रस्त्यावरती सळ्या ठेवल्यात. एखादा टू व्हीलर पडला आणि सळ्या त्याच्या छातीत घुसली, त्या संजय कुलकर्णी का पालिका भरून देणार आहे का? एखाद्याची स्कूटर घसरली त्या सिमेंटवरनं, कोण भरून देणार आहे? तर हे रस्त्यावरती सिमेंट ठेवणं, वाळू ठेवणं, खडी ठेवणं, विटा ठेवणं, शिवाय जेव्हा ती माती बाहेर काढतात त्यावेळी गाडीला जे टायरला जे माती लागते ना, अख्खा टायर चिखलानी भरलेला, शिवाय ज्या गाडीत ते टाकलेलं आहे, हायवा असो किंवा तुमचं डंपर असो, ते सगळं रस्त्यावरती गळती सुरू. आणि जागोजागी मग ते असे शेण कसं गाडी टाकत जाईल तिकडे, तसं जागोजागी हे ढेकळं टाकत जातात. ते वाळतात, त्याच्यावर दुसऱ्या गाड्या जातात आणि अख्खं शहर त्याच्यामुळे धूळयुक्त होतंय. त्यामुळे आपल्याला काम करावं लागेल. धूळ जिथून उडते त्याच्यावर, एकदा ती उडल्यानंतर त्याच्यावर किती कमी काय उडवलं तरी काय उडणार नाही, संपणार आहे. रूट कॉजवर काम करायला पाहिजे. अशा जे अधिकारी आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई का नाही करत आपण? एक लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा कारवाईला आपण हे सगळा ग्रुप बनवला, अधिकारी सांगायचे जागेवर सापडलं नाही, ते जागा सापडत नाही, कालचाच फोटो होता, मग आपण जीपीएस कॅमेऱ्यातून ते सुरू केलं. सुरुवातीला काही ठिकाणी कारवाई झाली आणि जशी कारवाई ऍक्टिव्ह करायला सुरुवात झाली, पालिकेचे अधिकारी जायला लागले, लगेच फोन. आपल्या प्राधिकरणात का कारवाई होत नाही? कोण नगरसेवक मध्ये येतो? अधिकारी तिथे गेले की नगरसेवकाचा फोन, तो आमचा बिल्डर आहे, त्याला हात लावू नका. अरे तो बिल्डर तुझा असेल, तू पार्टनर असेल, तुम्ही जावई मेहणे पाहुणे काय असतील ते असतात, पण तुम्ही पर्यावरणाचे निकष पाळून तुम्ही ते काम करा ना. शासनाचे काही गाईडलाईन्स आहेत ना, नागरिकांना जगण्यासाठी. तुम्ही पाणी शुद्ध ठेवलेलं नाही, आता हवा तरी ठेवा. तर आम्ही गळफास तुम्ही जी भूमिका घेतली आहे, जर प्रदूषणावर ठीकठाक पावलं उचलली नाही तर तुम्ही तर आत्मदान करताल. तुमच्या सोबत आम्ही सगळे आहोत या मुद्द्यावरती, कारण आम्हाला जगण्याचं असते. रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं. परिस्थिती आता अशी झाली आहे, सर्वजण बाहेर दुसऱ्या शहरातून आलेले आहेत. आम्ही जिथे वाकड आणि तातोड्यामध्ये आता जिथे नवीन डेव्हलपमेंट चालू आहे, एवढे आजार पण तिथे निष्पन्न झालेले, लहान लहान पोरं आहेत, बाहेर जाऊ नाही शकत. हवेचा प्रदूषण नुसतं ते तिथून झालेलं आहे. त्यांच्या एका दिवसाचं 5,000 रुपयाचं बिल झालं मेसेजचं. दिवसाला 5,000 रुपये बिल आले. तर वय आहे आणि जन्ममृत्यूच्या लाईन वरती उभी आहे. मी काय एवढं बोलतो, बरोबर आहे. कारण मी सामान्य कामगार आहे. मी प्रथम सुरुवात केली प्राधिकरणाची. हे झूम करा, हे बघा लंग वरती डॅमेज झालेले त्यांनी काय लिहिले ते पण बघा. पोल्युशन मुळे प्रदूषण, ब्रेथलेसनेस, बॅकॅम, ब्रोंकायटिस, म्हणजे हा छातीचा विकार झालेला आहे. तुमचे जे नवीन उद्योग चालू आहे, नवीन बिल्डिंग डेव्हलपमेंट चालू आहे, ते सबंध लेडीजच्या केमिकलचा वास आमच्या घरामध्ये येतो. आता हे प्रशासन मध्ये फोन करणार आणि हा कुलकर्णी खालच्या लोकांना फक्त संजय कुलकर्णीची बदली झाली तरच हे प्रश्न मिटणार आहे. पोलीस- पण हा अधिकारी सुधारणार नाही. हा सगळीकडे लागे बंदे पार दिल्लीपर्यंत संबंध आहे म्हणतो. हा, हे बघा, धुळीमध्ये आणखी एक मोठा प्रश्न आहे. वाकड, तातवडे, पुनावळे. वाकड, तातवडे, पुनावळे या परिसरात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे आरएमसी प्लांटचा. आणि या आरएमसी प्लांट वरती कारवाई करायला ज्यावेळी आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं, त्याच्यात टेक्निकल लूप होल काय तुम्हाला सांगतो. हे आरएमसी प्लांट येतं ग्रामीण हद्दीत, पण ह्यांची धूळ आहे सगळी शहरामध्ये. म्हणजे पालिकेची हद्द संपते, तिथून 5, 10, 15, 20 फुटावरती तो प्लांट लावायचा आणि सगळी धूळ आपल्याला खायला घालायची. बरोबर, मुलांच्या, नागरिकांच्या फुफ्फुसांमध्ये आता ही धूळ जायला लागली आहे. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. आरएमसी प्लांट पालिकेच्या हद्दीत असो किंवा पुणे जिल्ह्याच्या हद्दीत असो, बंद म्हणजे बंद, बंद म्हणजे बंद. आणि लक्षात घ्या, ही धूळ आपल्या फुफ्फुसात जाऊन छाती जाऊन आपण मरण्यापेक्षा आपण छातीची ढाल करू, छातीचा कोट करू, लढायला तयार होऊ, तरच हे सगळं संपणार आहे. बरोबर. मला अनेक लोकांनी सांगितलं की साहेब ते बिल्डर आहेत, अधिकारी येतं, राजकारणी येतं, तुम्हाला भीती वाटत का नाही का? मी म्हणून परवा एक पोस्ट टाकली होती, धूळ खाऊन मरण्यापेक्षा गोळी खाऊन मरणं पसंत करेल, कारण मी या महाराष्ट्रासाठी लढणारा माणूस आहे. माझी परंपरा ती आहे, मी कोणाला घाबरत नाही. शिवरायांचे मावळे आहेत आणि आणि- छातीवरती वार घेऊ. शिवाजी महाराजांचा मावळे तर आपण आहोतच. मी तर त्यांच्या रक्ताच्या त्या घराण्यातूनच आहे. त्यामुळे मी कुठल्या भाईला आणि कुठल्याही पुढारल्या पिढ्याला घाबरत नाही. तुम्ही आतापर्यंत बघितले, पुढे बघताल. राहिला प्रश्न काय आपला, आरएमसी प्लांट बंद झाले पाहिजेत. जे गाड्यांना टायरला सगळं चिखल असतो, तो धुवून प्लांट मधून धुवून बाहेर काढत असतो. कोणाकडेही तो रॅम्प नाहीये की ज्याच्यावर हे सगळं धुतात आणि बाहेर करतात. गाड्या पॅक बंद पाहिजेत, धूळ अजिबात वर उडली नाही पाहिजे, रॅपिंग करून गाडी बाहेर काढायची. कुठलाही नियम पाळायला तयार नाहीत. अहो, ह्याला खर्च किती येईल? एका गाडीला ते 5,000 रुपये. मॅट लावायला किती खर्च येईल? लाखभर रुपये.
तुमच्या ह्या 1.5-2 लाखापायी तुम्ही अख्ख्या शहराला जर धूळ चालणार असताल, परवा मी सकाळला बातमी वाचली मुथेन काका, तासाला 6 टन सिमेंट या शहरामध्ये हवेत मिसळले जाते. 6 टन. मला सांगा, इस्रायल इराणच्या युद्धात जेवढे लोक मारले जात नाहीत ना, त्याच्यापेक्षा जास्त या शहरात मरणार आहेत. हे काळजी घेऊन आपण या संदर्भामध्ये आज शनिवारच्या दिवशी आपल्याला काय यावं लागले, कारण तुम्ही शुक्रवारपर्यंत बिझी असता. माझा प्रयत्न हाच आहे की ही महापालिका जर शनिवार रविवारी सुद्धा आमच्या छातीमध्ये धूळच फेकणार असेल, सिमेंट फेकणार असेल, तर शनिवार रविवार सुद्धा अधिकाऱ्यांनी इथं बसलं पाहिजे. इथं त्यांनी पगार घेतात, तुम्ही बसलं पाहिजे. क्लास 1 क्लास 2 चे अधिकारी हे 24 तास सरकारी नोकरीला बांधिलेत. रात्री 12ला जरी फोन केला तरी त्यांनी तुमच्या सेवेत हजर राहिलं पाहिजे. हा कायदा आहे. मी सकाळी संजय कुलकर्णींना फोन केलेत, माणूस फोनच घेत नाहीये. मी या संदर्भात महापौरांना बोलणार आहे, आयुक्तांना पण बोलणार आहे, कारण पाणी पुरवठा, पर्यावरण, वीज हे सगळं अत्यावश्यक सेवेमध्ये येतं आणि मूलभूत सेवा आहेत. आणि त्या दिवशी जर अधिकारी अशा प्रकारे झोपा काढत असतील, आता काय खाऊन का काय पिऊन तो त्यांचा प्रश्न सेपरेट आहे, पण जेव्हा जनतेचा प्रश्न येतो तुम्ही प्रोएक्टिव्हली समोर आलं पाहिजे आणि त्या सगळ्यांना उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे आपण सगळ्यांनी पक्ष पार्टी बाजूला ठेवून, जात धर्म भाषा किंवा मी ह्याला मानतो त्याला मानतो हे बाजूला ठेवून एकच लक्ष की हे शहर धूळमुक्त झालं पाहिजे. आपल्याला धूळ असेल तर आपलं 20 वर्षांनी आयुष्य कमी होतंय, मग आपल्या पैशाला किंमत काय? फ्लॅट घेतलाय पण माणूसच मेला, उपयोग काय? गाडी घेतली माणूसच मेला, उपयोग काय? लग्न केले नवराच मेला, उपयोग काय? हा, लग्न झालंय, पोरं लहान लहान आहेत आणि ती पोरच मेली, काय उपयोग आपल्याला त्याचा? म्हणजे एका युद्धापेक्षा डेंजरच्या झोन मध्ये आपण राहतोय. हे सगळं आपलं बदलायचे. आज एका शिष्टमंडळामध्ये तुम्ही 150-200 लोक आलात, हेच या चळवळीचं पहिलं यशस्वी पाऊल असं मला वाटतं सुट्टीच्या दिवशी. आणि काळजी करू नका, तुम्हाला मंगळवार बुधवार गुरुवार कुठल्या दिवशी वेळ मिळेल मला सांगा, का शनिवारीच परत आपण प्रयत्न करायचा आहे? शनिवारी करायचा आहे. ठीक आहे. आता यावेळी आपलं चुकलेलं आहे, महापौरांना मीटिंग लागली, आपण पुढच्या वेळी महापौरांना सूचना देऊ, विनंती करू की आम्हाला दिलेला शनिवारचा वेळ असेल त्या दिवशी तुम्ही भले टाइम बदला, 12चं 1 करा, 2 करा, 10 करा, 4 करा, पण शनिवारी वेळ दिला तर आम्हाला शनिवारी तुमची मीटिंग मिळाली पाहिजे. अशा प्रकारचं मी आत्ताच त्यांना फोन लावतो आणि त्यांना आपण तशा प्रकारची विचारणा करूया. जो आपने बोला बिल्डर और जो म्युनिसिपैलिटी के जो लोग हैं, हाँ, तो हमें तो इसलिए लड़ना ही है, हाँ, लेकिन लड़ने के साथ साथ हमें थोड़ा दिमाग भी लगाना पड़ेगा कि जैसे आप बोल रहे हो कि जो कर्मचारी हैं वो सैटरडे भी रहना चाहिए, हाँ, वैसे मैं सोच रहा था कि जो ताथावाड़े और वाकड़ में है, जो जितने सारे बिल्डर्स हैं वो कहीं ना कहीं बैक एंड में पॉलिटिकल हाउस से जुड़े रहते हैं. तो हम लोग, हमारे जो ये मुर्जा है जो हम लोग पॉल्यूशन के अगेंस्ट में निकाल रहे हैं, इसको हम लोग अगर एक पोस्टर के माध्यम से उधर सारे रास्ते पे लगाएंगे, हाँ, तो जो इधर के पीसीएमसी की पुराने सिटी से जाके उधर घर लेने की सोच रहे हैं, तो उधर भी उनको भी एक झटका लगेगा कि कस्टमर्स आएंगे ही नहीं. जैसे मेरे को 1-2 लोगों का, अभी बिल्डर का मैं इंक्वायरी कर रहा था, मैंने उनको बोला कि भाई तुम्हारे उधर AQI 300 के ऊपर है, तुम कैसे इतने करोड़ों में बेच रहे हो? तो उसने तुरंत फोन रख दिया. मैंने उस पर रिटर्न कॉल किया, वो मेरे सोसाइटी के सामने वाले की प्रोजेक्ट है, लेकिन उसको पता नहीं मैं उधर रहता हूँ करके. तो मैंने बोला भाई आप फोन क्यों रख दिए? तो बोला सर आप पोल्यूशन की बात कर रहे हैं, हम लोग क्या कर सकते हैं? मैं बोला अगर कुछ कर नहीं सकते तो उधर घर क्यों बांध रहे हो, बराबर में क्यों बेच रहे हो? तो मेरा बॉटम लाइन यही है कि अगर हम लोग ये सारे ग्रुप बना के जो पोस्टर के माध्यम से इतने सारा पोल्यूशन है, इतने सारे लोग मर रहे हैं और इसका इम्प्लीकेशन इतना हो सकता है, मराठी में अच्छे से अगर चित्र के माध्यम से हम लोग उधर लिख सकते हैं, जो लोग उधर जा रहे हैं घर खरीदने के लिए वो भी थोड़ा 2 कदम पीछे आएंगे और हमारा ये जो यात्रा है वो तो रहेगा ही, लेकिन उसके साथ साथ तो आगे जो आके पीड़ित हो रहे वो भी बचेंगे. ये मेरा ओपिनियन था. आपका सुझाव बहुत सही आहे. आमचं हेच म्हणणं आहे की या शहरात जे कोणी पेपरच्या टीव्हीच्या जाहिरातीला भुलून फ्लॅट बघायला जात आहेत त्यांनी पहिलं AQI मशीन सोबत घेऊन जायचं की भाई आपके पास AQI अगर 50 से ऊपर है तो मुझे आप फ्री में भी देंगे तो भी फ्लॅट नहीं चाहिए, क्योंकि जिंदगी मेरी कीमती है, आपके फ्लॅट से मेरी जिंदगी किमती आहे. त्यामुळे माझ्या गाडीत AQI मशीन असते बरं का. म्हणजे नंतर काय झालं माहितीये का, इथले एक अधिकारी येतं अतिरिक्त ऐकतात, त्या मला काय म्हणाले माहितीये का, तुम्ही सांगताय पेपरवाल्यात बातम्या, पण त्या पेपरवाल्यांनी कुठला इंडेक्स मोजला हे आम्हाला कन्फर्मेशन पाहिजे. म्हणजे काय, पेपरवाले खोटे बातम्या देत आहेत. 450 भोसरीचा AQI 421, मी माझ्या घरात एकदा मोजला 670 680, माझ्या डीपीला आहे फेसबुकला, घ्या तुम्ही. पीसीएमसी मध्ये पालिकेमध्ये AQI मशीन आहे का? नाहीये, इथंच नाही, इथं पाहिजे ना AQI मशीन. प्रॉब्लेम तोच आहे. आणि मुंबईमध्ये मी बघितलं, गेल्या आठवड्यात गेलतो, प्रत्येक बांधकाम साईट वरती AQI मशीन आहे. हवेचा इंडेक्स दाखवणारी मशीन इथं कुणाकडे नाही, कारण इथले पर्यावरणाचे अधिकारी फक्त पैसे गोळा करतायत.
प्रत्येक बिल्डिंग मागे कुलकर्णी साहेब किती गोळा करतायत? किती? वर्षाला 500 500 कोटी रुपयाचे हप्ते पर्यावरण विभाग गोळा करतोय या पालिकेत. आणि म्हणून त्याचा रिझल्ट काय? तर 30 लाख लोकांच्या फुफ्फुसामध्ये जीवाशी खेळ आहे. लक्षात घ्या. हा, कुलकर्णींना बडतर्फ करायची मागणी करूच आपण, लक्षात घ्या. आमची मागणी तीच आहे हो, की जो अधिकारी एवढा नालायकपणे काम करत असेल तर त्याच्या हाताखालचे लोक भ्रष्ट असणारच. 100%. अहो ते येतात पिऊनला पाठवतात. हो. तर साहेब काहीतरी कॉम्प्रोमाइज करा म्हणलं. मग आपण मोहीमच करायची का? कुलकर्णी हटाव, पालिका बचाव. कुलकर्णी साहेब तुमचं काय म्हणणं आहे? कुलकर्णीचा बंगला शोधा, 100 रुपये मिळवा. चला, हा, बंगला शोध सापडत नाही. हे त्याच्याकडे बंगला शोधून जात नाही ती. एवढा त्यांनी लपून बांधलेला बंगला. पर्यावरणाचा जो अधिकारी आहे तो पालिका हद्दीत राहत नाही, पुणे हद्दीत राहतो. म्हणजे तुम्ही धूळ खा, आम्ही गुळ खातो. तुम्ही धूळ खा. नाही, तुम्ही धूळ खा, आम्ही गुळ खातो. हा, नंतर आता काय खायचं ते तुम्ही ठरवू. आपण काय करू, त्यांनी काय बरं, दादा ठरवलं. साहेब, मला एक प्रश्न असा विचारायचा होता. आता जर आपण अधिकारी लोकांवर चर्चा केली, हा, अधिकारी लोकांवर चर्चा केली, अधिकाऱ्यांचे दोष जे काय असतील ते आपण दाखवले. कोणत्या कोणत्या वार्डामध्ये गेल्यानंतर तिथे ते एक नगरसेवकाचा फोन येतो, त्याला म्हणतो की ती गाडी सोड, हा. त्या माणसाचं काही ऐकू नको, त्यांनी कंप्लेंट केली. तर माझा एक उद्देश असा आहे की तुम्ही जे कार्य करताय त्याच्यासाठी आम्हाला तुमचं समर्थन हवं की तुम्ही ज्या वार्डातले नगरसेवक असतील, आमच्या कोणत्याही नगरसेवकाला विरोध नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की नगरसेवकांनी असा कोणताही दबाव किंवा भेदभाव न करता सर्वांचे प्रश्न सोडवायला हवे, कारण तो जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी आहे. तर त्यावरही तुम्ही त्यांना सांगून त्याच्यावर त्यांच्यातर्फे काही ना काही मार्गदर्शन मिळावे अशी आमची अपेक्षा आहे. आपण याच्यामध्ये काय करूया, आपण जो पर्यावरणाचा ग्रुप बनवलेला आहे त्याचे तुम्ही लिंक घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला जिथेही धूळ कचरा, कुणी प्लास्टिक जाळतंय असं काय दिसलं की त्या ग्रुपमध्ये टाका. आणि जे आम्ही फोटो गोळा करतोय ग्रुपमध्ये ते सगळे आपण पर्यावरण विभागाला पाठवतो. आणि मी त्यांना हिशोब विचारतोय की हा फोटो पाठवलाय वाकडचा, याची पावती कुठे आहे, याच्यावर तुम्ही पेनल्टी लावली का? जर पेनल्टी लावली नसेल तर याचा अर्थ आम्ही मेहनत करून हप्ते तुम्ही गोळा करताय, बरोबर. जर आम्ही तुम्हाला 200 फोटो दिवसात पाठवलेत तर तुम्ही 200 लोकांना 35,000, 50,000, 1.25 लाख रुपये फाईन मारल्याचे पावत्या कुठे आहेत? पालिकेच्या तिजोरीत ते दिसलं पाहिजे. ते दिसत नसेल तर या अधिकाऱ्यांवर कारवाई करू. आणि दुसरी गोष्ट, अशी कारवाई करताना जो नगरसेवक फोन करेल की याच्यावर कारवाई करू नका, त्याच्या घरावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. त्यांना पेनल्टी का नाही लावा आपण? आणि तुम्हाला सांगतो, जो नगरसेवक अधिकाऱ्याला दम देईल की पर्यावरणाच्या विषयावर काम करू नको, धूळ उडली तरी तू काय दुर्लक्ष कर, दंड मारू नको, लक्षात ठेवायचं त्या नगरसेवकाला महापालिकेत आपण येऊ देणार नाही. तसं जनतेला पण तो कोणत्याही पक्षाचा असो, एक तर त्याला राजीनामा द्यायला लावू, नाहीतर त्याच्या घरासमोर हे आंदोलन घेऊ. आणि जनतेवर पण दबाव आणतात हे नगरसेवक लोक की तुम्ही असं बोलू नका, नाही म्हणून करू नका. म्हणून तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही काय घाबरू नका. नाही. जिथे जिथे कार्यक्रम असेल मला बोलवा. बरोबर आहे, और मैं देखना चाहता हूँ जब मैं आऊंगा तो सामने कोण नगरसेवक आता है. बरोबर आहे. तुम्हाला मतं दिल्या, आता मतं दिल्यात, दिलं आम्ही. नंतर तुम्हाला लाच पण देऊ शकतो. ते तर आहेच. हात दिया है कल लाच भी देंगे, याद रखना. आम्ही जनताच आहोत ज्यांनी तुम्हाला नगरसेवक केले. आणि नगरसेवकाचं काम आहे आमची सेवा करणं, आम्हाला दम देणं हे काम नाहीये. बरोबर आहे. दम दिला तर मग जनतेमध्ये काय दम आहे ते आम्ही दाखवून देऊ. उद्या तुम्हाला वेळ असेल तर आमच्या वाकड आणि तातवड्यामध्ये चक्कर मारा, तुम्हाला प्रत्यक्ष. आपण काय करूया, उद्या राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरवला, तिथली सभा आपली झाली 8 ते 10. सभा म्हणजे अशी चर्चासत्रच असते आपलं. आणि आपण सगळ्या सभा गार्डन मध्येच घेतो. एसी हॉल बिल हेच नाही, कारण तिथे एक वेळ मोजता येत नाही. आमच्या इथे गार्डनच नाही, गार्डनच नाही, वाकडला गार्डनच नाही. गार्डनच नाहीये. 20-20 लाख आता सध्या सिटीचं आम्ही प्रदूषण आहे, बाकी काही नाही घेत. म्हणून तुम्ही त्या जागी आला रोडवरती तुम्हाला कळेल अशी जागा आहे त्याच्यावरती तुम्ही तिथे आला ना प्रत्यक्ष तुम्हाला कळेल. आपण काय करू, इवन IT पार्क, हाईवे, आरएमसी प्लान है. हमारा घर बिल्डिंग इधर है, बिल्डिंग उसके के बाजू में बाजू गेट जो है, गेट है ना उसके साइड टच होके आरएमसी प्लान है. खिडकी खोलतात तर यांना प्रदूषण आणि सिमेंट ब्रांच है उसी एरिया. नॉर्मली एज पर गवर्नमेंट रूल्स यू आर नॉट सपोज्ड टू हैव एन आरएमसी प्लान. देयर इज अ प्लेस वेयर पीपल आर. याला मी तुम्हाला सांगितलं तसं पळवाट त्यांनी काढलेली आहे, हद्द पालिकेची आहे, त्याच्या बाहेर ते प्लॅन लावतात. तर आपण काय करूया, महानगरपालिका आणि PMRDA दोघांची संयुक्त मीटिंग लावू आणि संयुक्त कारवाई झाली पाहिजे. आरएमसी प्लॅन कोणाच्या हाती आहे याच्याशी संबंध नाही. संबंध काय आहे,
धूळ आमच्या छातीत गेली नाही पाहिजे, श्वासात आली नाही पाहिजे. टाइम नहीं है उसको, 24/7 चलता है. आप लोग आपने जो बोला they have to have the safety rules and all that. कुछ भी फॉलो नहीं होता, 24/7 चलता है. बच्चे नहीं सो पाते, ना बड़े सो पाते हैं, कुछ भी नहीं. लिटरली याला एकच गोष्ट जबाबदार आहे की नागरिक सहन करत सुटलेत आणि नागरिकांवरती बोजा लादत चाललेत. ज्या दिवशी तुम्ही सहन करणं बंद करताल त्या दिवशी हे प्लॅन बंद होणार आहेत. काही आपण पूर्ण वाकड परिसराचा एक भव्य मोर्चा करू, तिथे स्थानिकच करू. पहिला नंबर एक. दुसरा मोर्चा आपण पालिकेवर काढू आणि त्याच्यानंतर नाही झालं तर मंत्रालयावरती आपण सगळ्यांना घेऊन जाऊ. आम्ही उपोषणाला पण बसू रोडवरती. मग तुम्ही लाखो करोडो रुपये त्या फ्लॅटची किंमत झालेली आहे. नुसतं आम्ही पोल्युशनच घेतोय आणि ठीक पीसीएमसी आहे. जगतेपणावरती आमच्या सिटीजन वरती आपण property tax भरतो त्याच्यावर. एक वर्ष आधी आम्ही असंच आंदोलन केलं होतं वाकड तातवड्यामध्ये. हा. तर तेव्हा सगळ्या मीडिया लोकांकडे त्याचा अजूनही रेकॉर्ड आहे. पहिलं तेव्हा कमीत कमी महाराष्ट्रातलं सर पहिलं 2000 लोक आंदोलनच्या ठिकाणी आले, पण तेव्हा एकही अधिकारी समोर आला नाही आणि आमचं निवेदन घेतलं नाही किंवा असं काहीही झालं नाही. आता- त्याच्यावर अजूनही काही कारवाई झाली नाही. आता तुमची ती जी शोकांतिका आहे की 2000 लोकांनी मोर्चा काढला, आंदोलन केलं, मला पण माहिती आहे ते लहान मुलाबाळांसकट सगळे लोक होते रस्त्यावरती. आता त्यावेळी कुणी अधिकारी आला नाही, किती वाईट गोष्ट आहे. कारण पगार तर तुम्ही घेत होते, बरोबर. पालिका तर चालू होती. ते दुःख, दैन्य, दारिद्र्य आपण आता संपूया. मी लगेचच महापौरांना फोन लावतो. एक दौरा वाकडला करायला सांगूया आणि एक आपल्यावरची मीटिंग इथं खास फक्त पर्यावरण विषयावरती Yes. या सभागृहात आपण करूया. आणि आम्ही एक डेडलाईन देतो. साहेबांना बोलू, मीटिंग घेऊ. त्यांना तिकडे बोलवा. स्थानिक नगरसेवकांनाही इन्व्हाइट करणं बस, बस, गरजेचं आहे. बस. आणि जेणेकरून हो, आपल्या वार्डातले. responsibility हा. त्यांना अटेस्ट करणं, कारण ते आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. बरोबर. ते जनतेच्या बाजूने असले पाहिजे. बरोबर. तर त्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी त्यांना सोबत घेणं, मग त्यांचा विरोध आहे त्या कार्याला की समर्थन आहे हे पण कळायला पाहिजे. बरोबर आहे. आपण जी मीटिंग लावू ती सर्वांसाठी ओपनच असते. ओके, ती सर्व पक्षीय लोकांसाठी, सर्वच एरियात राहणाऱ्या लोकांसाठी. त्यात नगरसेवक पण आले. फक्त एक लक्षात घ्यायचं की नगरसेवक जर संवेदनशील असतील तर नागरिकांच्या बाजूने उभे राहतील, बरोबर. जर ते संवेदनशील नसतील तर बिल्डरांच्या बाजूने उभे राहतील. आणि मग आपल्याला एक घाव दोन तुकडे करता येईल. काय तो करायचं आम्ही करून चालेल आहे. आता नेक्स्ट आमचा पण move त्यातून असेल आम्ही की ते रोडवर राजकारण तुमच्या उपोषणाला बसू. पुढच्या मोर्चाला स्वतः महापौर तुमचं निवेदन घ्यायला हजर असतील. हा त्यांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो. Yes, धन्यवाद. कारण आता या शहराला मिळालेले महापौर हे सुशिक्षित आहेत आणि ते व्हेरी प्रोएक्टिव्ह आहेत. आणि म्हणून मी त्यांना सुपर महापौर म्हणतो. कारण जेव्हा जेव्हा लोकांनी त्यांना काही निवेदन दिले, काही पत्र दिले, काही सूचना दिल्या, त्यांनी तातडीने त्या अंमलात आणायचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. जरी पालिकेकडे आता बजेट नसलं तरी लक्षात घ्या, जगातला प्रत्येक देश राखेतूनच उभा राहिलाय. आज आपली पालिका कर्जबाजारी आहे, 22,000 कोटीपर्यंत कर्ज गेले. अशा परिस्थितीत आपण नवीन विकास काम करू शकत नाही, पण जे जुनं आहे ते जरी व्यवस्थित केलं तरी आपल्याला जगता येईल. आणि म्हणून आपण जास्त तरतूद याच्या भानगडीत पडू शकणार नाही, पण लढण्याची आपली हिंमत ठेवूया. आणि धूळ आपण कंट्रोल केली. मुथियान काका म्हणल्याप्रमाणे आता विकास बाद झाला, आम्हाला जगण्यासाठी श्वास द्या. विकास बाद झाला. विकास सायकलसाठी का खर्च केला जर कर्जामध्ये? फुकटचे खर्च केले. मी महापौरांना फोन लावतो, म्हणजे आपण वाइंड अप करूया. इथं जवळून घे आवाज आला पाहिजे. हॅलो, नमस्कार. महापौर स्टेजवरती आहेत का खाली आहेत? अच्छा, उद्घाटन स्टेजवरती आहेत. बर, तर आता आम्ही इथे पालिकेमध्ये आलेलो आहोत. आपली जी पूर्णित मीटिंग होती, परंतु महापौरांना पुण्यात जावं लागलेलं आहे. तर आता ह्या शिष्टमंडळाला आपण एक संदेश द्या आणि पुढची मीटिंग महापौरांच्या सोबत आपल्या पवळे सभागृहात कधी केव्हा लावायची या संदर्भात एक महापौरांना कल्पना देऊन तसं सांगा, म्हणजे ह्या लोकांना मला आश्वस्त करता येईल की असे असे लोक इथं सुट्टीच्या दिवशी पण आलेले आहेत. हा. आपण त्या दिवशी कल्पना दिली ना, मी महापौर साहेबांशी बोललो आता. हा हा ते मला म्हटलं की बुधवारी आपण 100% वेळ देऊ हा. सरांना. हा बर, बुधवारी. हो, बुधवारी बर, बुधवारी सकाळी. कारण की आपण महापौर साहेबांनी सांगितलं की आपल्या शहरातले जनतेचे प्रश्न सोडवायचे. हा त्यांना आज काही कारणास्तव पीएमपीएलची मीटिंग अर्जंट लागल्यामुळे हा त्यांना जावं लागलं पुढे. हा. आपण बुधवारी कन्फर्म सकाळी करूया. बुधवारी तुम्हाला किती लोकांना जमेल? सर्वच येतो. हा बोला. सर्व या आणि सर तुमचं मार्गदर्शन राहू द्या. वेळेवर या. हा व्यवस्थित तुमच्या मार्गदर्शनाखाली करून घेऊ आपण. बर, एक मिनिट. तुम्हाला बुधवारी यायला जमेल लोकांना? हा. नाही, पण शनिवारी पुन्हा असंच प्रॉब्लेम झाला. बरं का, लोकांची अपेक्षा अशी आहे की हॅलो
हॅलो, हा बुधवारीपेक्षा शनिवारी करता येईल का आपल्याला? शनिवारी नाही करता येत, बुधवारीच करतो. शनिवारी बरं, शनिवारी अधिकाऱ्यांना सुट्टी असते का? शनिवारी बुधवारी करतात. शनिवारी बरं, बुधवारी सगळ्यांना मान्य आहे? बुधवारी ठीक आहे. बोलतो, मला कॉल करतो. बरं, साहेबांशी बोलून लगेच मला फोन करा, आम्ही पालिकेतच आहोत. हा, ओके ओके. नाही, बुधवारीच करू आपण पाहिजे. उद्या पिंपळे गुरवला डायनोसर पार्क तुम्ही तुमच्या मॅपवर सर्च केलं की कळेल. आणि आपण प्रोएक्टिव्हली करतोय, त्यामुळे तुम्ही येताना तुमच्या सोबत 10, 15, 20 कारण की तुम्ही जी सोसायटी आहे त्याच्यामध्ये जे काही 100, 200, 500 फ्लॅट्स असतील त्या प्रत्येक ह्याच्यातला एक तरी प्रतिनिधी आला पाहिजे. सकाळी 8 ते 10 ही वेळ आहे. आपण तिथं एक मानवी साखळी बनवू, एक ह्युमन चेन करूया आणि आपण जगाला संदेश देऊया सगळ्यांना की बाबा धूळमुक्त शहरीसाठी, प्रदूषण मुक्त शहरासाठी एवढे लोक प्रोएक्टिव्हली येत आहेत. आणि याचा व्हिडिओ आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण महापौरांना आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू. म्हणजे उद्याची ही झालेली घटना, त्यामुळे त्यांना बुधवारी कळेल की बाबा एवढी सगळी जनता आहे, त्यांना हे करायचं, त्यामुळे ते अजून सिरियसली हा विषय घेतील. आणि दर रविवारी अशी बैठका आहेत, पर्यावरण चिंतन बैठक. पुढची पर्यावरण चिंतन बैठक रविवारी तुमच्या तिथे घेता येऊ शकेल ऑन फील्डवर. वाकडला पण RMC आणि ते सगळं. आज 200,000 माणसं दिसतील. आपण काय करू, पिंपळे गुरवला गार्डन आहे, तुम्ही म्हणताय वाकड परिसरात गार्डन नाही, तर तुमच्या परिसरात एखादे मोकळं मैदान बरं का, तर त्या मोकळ्या मैदानात घेऊ आणि ती खूप इफेक्टिव्ह होईल. की बघा आम्हाला गार्डनच नाहीये. आमच्याकडे वाकडकर चौक आहे ना, तिथे आले ना, तिथे 1000-2000 माणसं उद्या आवश्यक असतात. आणि तुम्हाला विनंती आहे की तुमच्या सगळ्या सोसायटीमध्ये हा मेसेज तुम्ही सर्क्युलेट करा की बाबा रविवारी 1 तारखेला. पण आम्ही जो टॅक्स भरतो त्याचा असा गैरवापर होत असेल, मग आपण काय करूया, पुढची मीटिंग वाकडलाच घेऊया. नाही, ही आयडिया चांगली आहे. नेमकं 31 मार्च जवळ आहे. जर तुम्ही वाकड, तातोडे, पुनावळे याचं डस्ट पोल्युशन वरती तुम्ही युद्ध पातळीवर आम्हाला जर काही आश्वासन चांगलं देऊ शकले नाही, कृती करू शकले नाही, तर आम्ही टॅक्स भरणार नाही. आम्ही टॅक्स भरतोय आणि धूळ खातोय अशी परिस्थिती झालेली आहे. टॅक्स देतो आणि धूळ खातोय अशी परिस्थिती झालेली आहे. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.